मी सगळ्या महाराष्ट्राला एकच सांगतो, फक्त मी पूर्ण भारताला एकच सांगतो, जे संविधानात जे काही गोष्टी आहे, ज्या माझ्याबद्दल, माझ्या आणि माझ्या मिसेसबद्दल जे काही अकाउंट खोलले आहे, हे काय माझे नाही आहे, हे मी सारांना बी सांगितलं. अजून माझी काही चौकशी आहे, मी उद्या परत येऊन करणार आहे. आणि मी माझे फक्त मोठ्या लोकांसंग फोटो आहे म्हणून मला टार्गेट बनवलेलं जातं आहे. याच्यात मी विनंती करतो का मला टार्गेट बनवू नका. मी छोटा माणूस आहे, मी एक शेतकरी माणूस आहे. माझ्या घरी तुम्ही एकदा येऊन बघा. आणि मी राजकारणी नाही कुठं. माझे वडील, माझे आई सगळेजण राजकारणी होते. आणि त्याच्यानंतर माझ्या घरी जरी राजकारणी माझं भाऊन ते, मी कुठं राजकारणात नाही. मी फक्त एक जपलेले माझ्या वडिलांचे आणि आईचे रिलेशन मी पुढं सांभाळतोय. आणि माझे जो हा कोणी आरोपी आहे त्याच्याशी माझे कुठलेच व्यवहार नाही. यांनी हे जे खाते खोलले समतामध्ये, हे सगळे चुकीचे खाते खोललेले. आणि याच्यावर माझी सही नाही, माझ्या मिसेसची सही नाही. आणि मी मुळात सगळ्यात एक मेन पॉईंट सांगतो का मी राहणारा, माझा जन्म, माझी 4थी पिढी सिन्नरची. आणि ज्या समताला जे दिलेले ॲड्रेस आहे ते ॲड्रेस सगळे धुळ्या जळगावच्या साईडचे. हे एकदा चौकशी करा, ही निपापशी चौकशी करा. फक्त आम्हाला मदत करा, एवढंच म्हणतो. आणि आता ऐका ना, माझं आहे ना अजून उद्या बी काही आहे, तर मी परत येणार आहे उद्या. मला सांगा, अंजली दमाने तुमचा वारंवार फोटो दाखवत आहे. आता काय आलं, मोठ्या लोकांसंग माझे फोटो आहे म्हणून दाखवले जाते. माझ्या छोट्या माणसाचे मोठ्या लोकांचे फोटो खूप चांगलं आहे. मी उलट महाराष्ट्रात व्हायरल होतोय. मी त्याबद्दल अंजली दमाने यांचे मी आभार मानतो. आता खरात एक ध्यानात घ्या, जर कोणाला भेटावलं, ही असं कोणाची प्रतिमा काय होती, हे काय मी अंतर्ज्ञानी नाही किंवा मी काही गोष्टी नाही, मी अंतर्ज्ञानी नाही. तेव्हा मी फक्त भेटावलं तर मी माझी काही चूक नाही. बाकी आय एम सॉरी.